इंडियन आर्मी व एसएससीजीडी यामध्ये कोणत्या सुविधा आहे की कशा प्रकारे मिळतात व क्वार्टरची सुविधा, सुट्ट्या, पेमेंट, एक सर्व्हिसमॅनचा दर्जा या अनेक प्रकारच्या प्रश्नावर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तशी तर तुलना करायला नको, परंतु एसएससीजीडी व इंडियन आर्मी या दोन्ही विषयी आपण आज तुलनाच करणार आहे। इंडियन आर्मी ही एक देशाचं सर्वोच्च बल आहे, यासोबत कोणतीही तुलना आपण करू शकत नाही। परंतु इंडियन आर्मीला ज्या सुविधा मिळतात त्याच पॅरामिलिटरीला मिळायला हव्या। यामुळे तुम्ही बघितलं असाल की कोर्टामध्ये सुद्धा आता सध्याच्या घडीला केस चालू आहे की इंडियन आर्मीमध्ये भरपूर सुविधा अशा आहे की ज्या पॅरामिलिटरीला दिल्या जात नाही, आणि जर ड्युटी बघितली तर लगभग दोघांचीही सेम ड्युटी आहे। दोघंही वर्दी व बंदूक घेऊन ड्युटी करतात, परंतु काही सुविधापासून सध्या पॅरामिलिटरी ही काही सुविधापासून वंचित आहे। तर मित्रांनो, आपण एक एक करून सर्व सुविधा बघूया। सर्वात पहिले तर सुट्ट्या बघा, तुम्ही इंडियन आर्मीमध्ये तुम्हाला 90 दिवस सुट्ट्या मिळतात आणि त्या सुट्ट्या तुम्हाला पॅरामिलिटरीमध्ये 75 दिवसच बघायला मिळतात। त्यानंतर मित्रांनो, हॉस्पिटलची सुविधा बघूया। हॉस्पिटलची सुविधामध्ये इंडियन आर्मीला एमएच हॉस्पिटल असतात, जे की मिलिटरी हॉस्पिटल असतात आणि प्रत्येक राज्यामध्ये एक बघायलाच मिळेल, परंतु पॅरामिलिटरीमध्ये तसं नाहीये। तुम्हाला हॉस्पिटलची सुविधा ही इंडियन आर्मीपेक्षा थोडी लो लेवलची बघायला मिळेल पॅरामिलिटरीमध्ये। त्यानंतर मित्रांनो, कॅन्टीनची सुविधा, तर कॅन्टीनची सुविधा पण तुम्ही बघू शकता की इंडियन आर्मीमध्ये कॅन्टीनची सुविधामध्ये तुम्हाला 50% फ्लॅट डिस्काउंट प्लस जीएसटी लागत नाही, परंतु तीच पॅरामिलिटरीमध्ये तुम्हाला 30% सुविधा मिळते कॅन्टीनमध्ये आणि जीएसटी सुद्धा लागतो। तर ही सुविधा ही तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये चांगली बघायला मिळते। त्यानंतर तुम्ही रिटायरमेंटचे वर्ष पण बघू शकता। इंडियन आर्मीमध्ये 17.5 वर्षानंतर तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला एक फिक्स पेन्शन सुद्धा मिळेल, परंतु तीच गोष्ट पॅरामिलिटरीमध्ये लागू होत नाही। पॅरामिलिटरीमध्ये तुम्हाला कोणत्याही फोर्समध्ये असल्यानंतर 20 वर्ष नोकरी अनिवार्य आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेन्शन किती मिळेल याविषयी तुम्हाला सांगू शकत नाही की पेन्शन फिक्स पेन्शन नाहीये पॅरामिलिटरीमध्ये, परंतु ते 17.5 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला एक फिक्स पेन्शन मिळणार आहे। आणि रिटायर झाल्यानंतर पॅरामिलिटरीमध्ये तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा मिळणार नाही, परंतु इंडियन आर्मीमध्ये तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा बघायला मिळेल। तर याच गोष्टीवरून भरपूर केस फाईल झालेले आहे आणि सध्याच्या घडीला पॅरामिलिटरीला तुम्ही एक देशाचं बल किंवा फोर्स समजता, परंतु त्याला सुविधा त्या लेवलच्या देत नाही। यामुळे अनेक प्रकारच्या केसी या सध्याच्या घडीला चालू आहे आणि यावरून तुम्ही बघू शकता मित्रांनो की इंडियन आर्मी ही पॅरामिलिटरीला प्रत्येक गोष्टीमध्ये बीट करते। परंतु आतापर्यंतच्या सुविधा बघितल्या ही परमनंट आर्मी विषयी माहिती होती, परंतु आता तुम्हाला माहिती असेल की आता अग्निवीर झाल्यानंतर अग्निवीरपेक्षा सर्व सुविधा या पॅरामिलिटरीमध्ये बढिया आहे किंवा पॅरामिलिटरीमध्ये बेस्ट सुविधा आहे अग्निवीरपेक्षा। तुम्हाला माहिती आहे अग्निवीर हे 4 वर्षानंतर रिटायर होणार आहे आणि त्याच अग्निवीरला पॅरामिलिटरीमध्ये 10% सवलत मिळणार आहे, म्हणजे 10% आरक्षण मिळणार आहे की त्यांना एसएससीजीडी मध्ये भरती होण्यासाठी। तर त्याऐवजी तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही अग्निवीरची भरती मारण्याऐवजी एसएससीजीडीचीच भरती द्या आणि यामध्ये पहिलं सिलेक्ट होऊन जा। एसएससीजीडी पण लगभग आर्मी सारखीच प्रत्येक गोष्ट तुमची जे स्वप्न आहे आर्मीमध्ये जाण्याचे तेच तुम्ही एसएससीजीडी मार्फत पण पूर्ण करू शकता। इंडियन आर्मीमध्ये तुम्हाला वर्कलोड ज्यादा बघायला मिळू शकतो, पॅरामिलिटरीमध्ये थोडा वर्कलोड कमी बघायला मिळेल आणि पॅरामिलिटरीच्या सर्व फोर्सेसमध्ये काही गोष्टी आहे की ज्या इंडियन आर्मीमध्ये मिळत नाही। इंडियन आर्मीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या कॅम्पमध्येच राहावं लागेल, परंतु पॅरामिलिटरी ही तुम्हाला लोकांमध्ये ड्युटी करताना किंवा इलेक्शन ड्युटी करताना बघायला मिळेल, परंतु इंडियन आर्मीमध्ये ह्या ड्युट्या होत नाही। इंडियन आर्मी ही त्यांच्या कॅम्पमध्येच राहते। आणि मित्रांनो, मुख्य 3 मागण्या आहेत पॅरामिलिटरीच्या। सर्वात पहिले तर एक सर्व्हिसमॅनचा दर्जा द्यावा रिटायरमेंट झाल्यानंतर, त्यानंतर फिक्स पेन्शन द्यावी आणि त्यानंतर कॅन्टीनची जी सुविधा आहे त्यामध्येही जीएसटी लागू नये व 50% डिस्काउंट द्यावी। अशा सुविधा आहे की ज्या पॅरामिलिटरीचे सर्व जवान गव्हर्नमेंटकडे मागतात, परंतु आता हे शेवटी गव्हर्नमेंटवर निर्भर करतं की ते कोणत्या सुविधा आपल्याला देणार आहे किंवा नाही देणार आहे। परंतु मित्रांनो, या गोष्टीमुळे सध्या भरपूर वेळेस तुम्हाला वाद बघायला मिळेल असेल। 2004 नंतर ओल्ड पेन्शन स्कीम ही बंद झालेली आहे। त्या पेन्शन स्कीमसाठी सर्व जवान हे माग करतात की आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम द्यायला हवी, परंतु गव्हर्नमेंटने न्यू पेन्शन स्कीम आणलेली आहे। त्याविषयी मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवेल की न्यू पेन्शन स्कीम कशा प्रकारची असते। जर तुम्हाला याविषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्ही एसएससीजीडीची तयारी करत असेल तर माझ्यासोबत जोडू शकता।
आणि SSCGDच्या तयारीसाठी जर तुम्हाला स्टडी मटेरियल किंवा SSCGDची अनेक नवीन माहिती जशी की मी या व्हिडिओमध्ये सांगितली तशी जर तुम्हाला लागत असेल तर नक्कीच या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जाऊ शकता. स्वप्न वर्दीचं माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. जर आवडल्यास नक्की फॉलो करा.